एक आमदार असलेला मनसे पक्ष आणि या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. आतापर्यंत कोणाशीही युती करण्यापासून लांब राहणारे राज ठाकरे आता मात्र युतीची बोलणी करण्यासाठी पुढे आलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे त्यांना भेटले. दिल्लीतल्या हॉटेल मानसिंगमध्ये राज ठाकरे थांबलेले होते. लोकसभा निवडणुकीत ते भाजपसोबत युतीत सामील होतील का हा प्रश्न जरी असला तरी त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या पक्षाचा केवळ एकच आमदार आहे, खासदार तर एकही नाहीये, अशा पक्षाला सोबत घ्यायची भाजपला का गरज पडली. दुसरं म्हणजे काही माध्यमानुसार राज ठाकरे यांना महाविकास आघाडीनं देखील ऑफर दिल्याचं वृत्त आहे. राज ठाकरेंची एवढी गरज दोन्ही बाजूंना का पडतीये हा प्रश्न आहे. काय राजकीय घडामोडी घडतायत? राज ठाकरेंना ऑफर्सवर कोण काय म्हणतंय बघूयात. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं वेळापत्रक काय हे मला अजून माहित नाहीये. मला फक्त दिल्लीला यायला सांगितलं होतं. बघूया काय आहे ते, असं दिल्ली वारीवर राज ठाकरे म्हणाले होते. मनसेच्या प्रवक्त्यांनाही राज ठाकरे दिल्लीत का गेले याबद्दल माहिती नाही किंवा त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिलेला आहे. संदीप देशपांडे काय म्हणाले? ते म्हणाले, मनसेचा कोणत्याही पक्षासोबतच्या युतीबाबतचा निर्णय सर्वस्वी राज ठाकरे घेतात. त्यामुळे त्याबाबत ते जो आदेश आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही त्याचं पालन करू. महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय ते घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले होते. बाळा नांदगावकरांना युतीतर्फे तिकीट मिळालं तर चांगलंच होईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. हे सर्व सुरू आहे ते मनसे आणि भाजप यांच्यातल्या युतीच्या संदर्भात. राज ठाकरे यांच्याबाबत भाजपमधल्या अनेक नेत्यांनी आधीच आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. नितीन गडकरी जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, ते राज ठाकरेंचं नेहमीच कौतुक करताना आपल्याला दिसून येतात. राज आपले मित्र आहेत. राजकारणापलीकडे आपला एकमेकांशी जिव्हाळा असल्याचं ते सांगत असतात. राज यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी प्रवीण दरेकर काय म्हणतात? राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतलेली दिसतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतला विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन जर ठाकरे साहेब सोबत येत असतील तर ही आनंदाची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवस आधी शुभ संकेत दिले होते, असं ते म्हणाले. राज ठाकरे यांना महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ऑफर आल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्याविषयी काही मत व्यक्त केलेलं आहे. ते काय म्हणतात बघा. मी सुद्धा राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. महाविकास आघाडीसोबत त्यांनी यावं ही आपली इच्छा आहे. सध्या त्यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा आहेत, पण असा निर्णय घेण्याआधी त्यांनी विचार करावा. याच भाजपनं 2019 मध्ये छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केलं होतं. आता भाजपसोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाहीये. त्यामुळेच छोट्या पक्षांना घेऊन मतांचं ध्रुवीकरण त्यांना करायचं आहे, असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरे यांना एक प्रकारे निमंत्रणच दिलेलं आहे. आता राष्ट्रवादीच्याच खासदार सुप्रिया सुळे काय म्हणतायत? त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती ऐका. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आता ही लढण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे जितके जास्त लोक संविधानासाठी, सत्यासाठी, बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई ही इंडिया आघाडी करते, त्याला सगळ्याच भारतीय लोकांनी ताकद द्यावी. कारण का आपल्याला या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत जबाबदारीने वागणारं आज राज्यकर्ते गरजेचे. आघाडीमध्ये ज्याला जो जो इच्छुक असेल त्याचा मान सन्मानच होईल. शिवसेनेला त्रास देण्यासाठी दिल्लीत कारस्थानं सुरू असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत या संपूर्ण घडामोडींवर. राज ठाकरे यांच्या महायुतीतल्या सहभागानंतर शिवसेनेच्या मतांचं ध्रुवीकरण होणार असल्याचं म्हटलं जाते, बोललं जाते, तशा चर्चा होत आहेत. पण जर का राज ठाकरे महायुतीत सामील झाले तर त्यांना काय मिळणार असा एक
सवाल सर्वत्र उपस्थित होतोय. मनसेला 2 जागा मिळण्याचा अंदाज सध्या बांधला जातोय. राज ठाकरे हे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या मतदारसंघावर दावा सांगू शकतात असं बोललं जातंय. तशी चर्चा सध्या सुरू आहे. भाजप हा सध्या तरी देशातला एक मोठा पक्ष आहे. मागच्या लोकसभेत त्यांच्या 303 जागा आलेल्या होत्या. आता 400 पारचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि हे 400 प्लसचं लक्ष गाठण्यासाठी त्यांना मराठी मतांची गरज भासणार आहे. त्यातही ठाकरे हे जे नाव आहे ते महत्वाचं आहे. उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर मतं मिळू शकतात. राज ठाकरे हे चांगले वक्ते आहेत. भाजप ज्या गोष्टी थेट बोलू शकत नाही त्या राज ठाकरे यांच्याकडून बोलवून घेतल्या जाऊ शकतात. मराठी मतांचं ध्रुवीकरण यामुळे होऊ शकतं, विभागणी होऊ शकते. 400 प्लस साठी सध्या तरी भाजप कोणतीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. राज ठाकरेंना सोबत घेणं हे देखील त्यातलाच एक भाग आहे. ही भाजपची एक स्ट्रॅटेजी आहे. कधी काळी मोदींचं देखील राज ठाकरे यांनी कौतुक केलं होतं. 2014ला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन त्यांनी आपल्या सभांमधून सर्वसामान्य लोकांना, जनतेला, मतदारांना केलं होतं. त्यांनी गुजरातचा दौरा देखील केला होता. पण पुढे 2019च्या निवडणुकीत त्यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता पुन्हा ते मोदींवरची टीका सौम्य करताना दिसत आहेत. तपास यंत्रणांच्या भीतीनं त्यांनी आपली भाषा बदलल्याचं बोललं जाते. विशेषतः विरोधकांकडून टीका केली जाते. थोडक्यात आपल्या भूमिका वारंवार बदलण्यासाठीही राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. विरोधकांकडून तशी टीका होत असते. या संदर्भातले प्रश्न विचारल्यावर त्यांचा संताप होतो हे देखील महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळेच कधी काळी 13 आमदार असलेली मनसे आज एका आमदारावरती येऊन थांबलेली आहे. विश्लेषकांचं असं मत आहे. पण ते ज्या भूमिका बदलतात त्यात कालानुसार सुसंगती असली तरी आपल्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ते पटवून देणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. त्यात राज ठाकरे अपयशी ठरलेत असं यातल्या काही जाणकारांचं म्हणणं आहे. आता राज ठाकरे महायुतीत सामील होतील का? त्यांना किती जागा ऑफर केल्या जातील? कोणत्या चिन्हावर लढायला सांगितलं जाईल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांची मनसे मतं घेण्यात यशस्वी होईल का ते पाहावं लागेल. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.